परंतु ह्या सर्व बाबीमध्ये शेतकऱ्याला समजावण्याकरता, वाचवण्याकरता प्रशासकीय यंत्रणा जास्त चांगल्या तऱ्हेनं कार्यान्वित करणं आवश्यक आहे. मला आठवतं 2014 ते 2019 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्याच काळामध्ये असे जे डिस्ट्रेस फार्मर होते, जे संकटग्रस्त शेतकरी होते, त्यांच्यासाठी विशेष सेल निर्माण केलं गेलं होतं आणि कोणतीही अडचण असली तरी ते त्यांच्याशी संपर्क करू शकत होते. RDCच्या लेवलचा अधिकारी होता. त्याच प्रकारची यंत्रणा पुन्हा राबवणं आवश्यक आहे. माझी तर कृषी मंत्र्यांना विनंती आहे की ह्या आत्महत्याग्रस्त भागामध्ये कृषी मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करावा आणि कृषी मित्रांच्या माध्यमातून कृषी खात्याच्या माध्यमातून, कारण प्राथमिक जबाबदारी कृषी खात्याची आहे, कृषी खात्याच्या माध्यमातून, कृषी मित्राच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. मी कृषी मंत्र्यांना आमंत्रित करतो आहे की त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये निश्चितच दौरा करावा आणि या आत्महत्यांची दखल घ्यावी.